छत्रपती शिवाजी महाराजांचा राजपाट संविधान घटनेद्वारे जनतेसमोर आला आणि सरकारमधील जर सत्तेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्यातील खासदार, आमदार, माजी आमदार, सर्वस्वी यांचे फोटो या भोंदूबाबाबरोबर व्हायरल होत असतील तर आज अख्ख्या सरकारचं एफटीम फाईल झालेली आहे, कॅप्टन फाईल झालेली आहे आणि हा बॉम्बस्फोट झालेला आहे. त्यामुळे संविधानिक घटनेच्या या नैतिक जबाबदारीच्या पदावरती कोणालाही बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तात्काळ राज्यपालांनी हे सरकार बरखास्ती करावं, सरकार बरखास्ती करावं, सरकार बरखास्ती करावं. कारण हे जनतेचं सरकार आहे, जनतेच्या मतावर निवडून आलेलं सरकार आहे, जनतेने विश्वासाने मताने निवडून दिलेलं सरकार आहे. परंतु मागील 11 वर्ष जो काय राजपाट आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये BJP RSSचा याने जो काही गोंधळ घातलेला आहे, संविधानाचे मोडतोड चालू आहे, देशाची धुळधाड चालू आहे, ते आज या नात्या दुष्ट कपटाने मार्गाने गेलेलं सत्य बाहेर पडत आहे, सत्य उघड पडत आहे. ते या आजच्या कॅप्टन फाईलवरून, भोंदूबाबावरून. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 12.5 ते 13.5 कोटी जनता ज्या संविधानिक मताचा अधिकार प्राप्त आहे, या जनतेचा अधिकार आहे की नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारने संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा आणि राज्यपालांनी आपली कर्तव्य संविधानिक घटना अनुषंगिक अशा बरबटलेलं सरकार हे तात्काळ बरखास्त करावं आणि नव्याने निवडणुका महाराष्ट्र राज्यावर घ्याव्यात आणि ते पण बॅलेट पेपरद्वारे. मी उद्याच राज्यपालांना पत्र लिहितोय. मी एक समाजसेवक, मी एक सामाजिक विश्लेषक, एक राजकीय विश्लेषक, एक स्थापत्य अभियंता म्हणजे अभ्यासक, या सर्वांचं विश्लेषण करताना मी संविधानिक कायदा, घटना, कानूनचा आदर करतो, भारतीय घटनेचा आदर करतो, महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आमचे मायबाप आहेत त्यांचा आदर करतो, छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य देव आहेत त्यांचा आदर करतो. आणि त्यांनी जे काही घडवलं राजपाट, राजदरबार आणि जे काही संविधानातून घडवलं त्यांचा आम्ही आदर करतो, नतमस्तक होतो. आणि या अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान पुरुषांच्या राज्यामध्ये जर महाराष्ट्र कोणी मलिन करत असेल आणि या आमच्या महान पुरुषांच्या प्रतिमा कोणी मलिन करत असतील तर अशा सरकार बरखास्त करण्याशिवाय पर्याय नाही. तातडीने राज्यपालाने निर्णय घेऊन केंद्रामध्ये रिपोर्ट पाठवावा, राष्ट्रपतींना रिपोर्ट पाठवावा आणि अघोषित आणीबाणी जाहीर करून हे संपूर्ण मंत्रिमंडळ आणि सरकारच बरखास्त करावं अशी ठोस मागणी संपूर्ण महाराष्ट्र जनतेची आहे. ही मागणी आम्ही लावून धरणार आणि उद्याच मी माझ्या आंदोलनाची घोषणा करतोय की उद्याच फक्त राष्ट्रपती आणि राज्यपालांना पत्र जाईल की महाराष्ट्रातलं सरकार हे भोंदू सरकार, हे नकली सरकार, महाराष्ट्रामधील हे भोंदू सरकार हे नकली सरकार जे काय दिखावा करतोय, जे राष्ट्रीय पुरुषांचा अपमान करतोय, हे तात्काळ बरखास्त करावं अशी मी मागणी करत आहे. आणि मागणीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने 12.5 कोटी 13.5 कोटी जनतेने साथ द्यावी. आपला मताचा अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे. अशा भ्रष्ट भोंदू सरकार आम्हाला महाराष्ट्र राज्यावर नको आहे. तर तात्काळ आपण हा निर्णय घेऊया आणि राज्यपालांकडे पत्र पाठवू. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि आंदोलन उद्या जिल्हा कलेक्टरला पत्र दिलं जाईल आणि राज्यपालांना पत्र दिलं जाईल आणि त्याच्यानंतर आंदोलनाची दिशा होईल. ते उद्या संपूर्ण प्रतिनिधी मंडळ, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, ऑल इंडिया कामगार युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनशी बोलून हे सर्व मार्गदर्शक तत्व आंदोलन ठरले जातील आणि राज्यपालांना पत्र दिले जाईल, राष्ट्रपतींना पत्र दिले जाईल
की तात्काळ महाराष्ट्र राज्यावरचं सरकार बरखास्त करा. एवढं सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, भारत.